श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या गुरुवारी 26 मार्चला आहे श्रीरामनवमी. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव हा उद्या आपल्याला साजरा करायचा आहे. उद्या सकाळी 11:48 अष्टमी तिथीही असणार आहे आणि 11:48 अष्टमी तिथी संपल्यानंतर नवमी तिथीही सुरू होणार आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामांचा जन्म हा चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या नवमी तिथीला दुपारी 12:39 झालेला आहे आणि म्हणून उद्या अष्टमी तिथी 11:48 संपल्यानंतर नवमी तिथीही सुरू झाल्यानंतर ठीक 12:39 आपल्याला श्रीराम जन्मोत्सव हा साजरा करायचा आहे. उद्या रामनवमीला आपल्याला प्रभू श्रीरामांची पूजा सेवा कशी करायची आहे, प्रभू श्रीरामांना कोणता नैवेद्य हा अर्पण करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर आहे. तुम्हालाही जर घरच्या घरीच प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव हा साजरा करायचा असेल तर तो कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती त्या व्हिडिओमधून नक्की मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही उद्या रामजन्मोत्सव हा साजरा करा. उद्या श्रीरामनवमीला आपल्याला 11 वेळा श्रीराम रक्षा स्तोत्राचं आवर्जून पठण करायचं आहे आणि तसंच प्रभू श्रीरामांना खीर, शिरा आणि तसंच सुंठवड्याचा नैवेद्य हा आवर्जून अर्पण करायचा आहे. हे तिघी नैवेद्य जर तुम्हाला अर्पण करता आले तर तुम्ही तिघंही नैवेद्य प्रभू श्रीरामांना आवर्जून अर्पण करा. नाहीतर यातला एकही नैवेद्य जरी तुम्ही प्रभू श्रीरामांना उद्या अर्पण केला तरीही चालेल. सकाळी जमलं तर सकाळी करा, नाहीतर संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी करा. उद्या श्रीरामनवमीला आपल्याला प्रभू श्रीरामांना पिवळी फुलं, पिवळी फळं ही अर्पण करायची आहेत आणि आपल्याकडनं जितकी जास्त होईल तितकी प्रभू श्रीरामांची सेवा उद्या आपल्याला आवर्जून करायची आहे आणि रामरक्षा स्तोत्राचं पठण हे तर आवर्जून करायचंच आहे आणि यासोबत आपल्याला मारुती रायांचं मारुती स्तोत्र हे सुद्धा अवश्य पठण करायचं आहे. रामरक्षा स्तोत्र तुम्ही जरी 1 वेळा, 11 वेळा, 5 वेळा किंवा 7 वेळा असं कितीही वेळा पठण करत असलात तरीसुद्धा तुम्हाला त्यानंतर 1 वेळा मारुती स्तोत्र हे अवश्य पठण करायचं आहे. उद्या आपल्याला प्रभू श्रीरामांची सेवा ही तर करायचीच आहे, पण त्यासोबत काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा करायचे आहेत आणि हे काही खास महत्त्वपूर्ण उपाय केल्याने आपल्याला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा तर मिळेलच, पण त्यासोबतच आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट हे दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील. आणि म्हणूनच उद्या आपल्याला प्रभू श्रीरामांच्या सेवेसोबतच संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस या ठिकाणी असे 9 दिवे हे लावायचे आहेत. उद्या रामनवमीला आपल्याला संध्याकाळी 9 दिव्यांचे दीपदान हे अवश्य करायचे आहेत. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की उद्या रामनवमीला आपल्याला संध्याकाळी 9 दिव्यांचे दीपदान हे कसे कुठे करायचे आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा उद्या रामनवमीला 9 दिव्यांचे दीपदान हे संध्याकाळी अवश्य करा. प्रभू श्रीरामांना चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथी ही समर्पित आहे. ही तिथी रामनवमी म्हणून आपण ओळखत असतो. या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म हा झाला होता आणि म्हणूनच या तिथीला विशेष महत्त्व हे प्राप्त झालं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रभू श्रीरामांना विशेष महत्त्व आहे आणि त्यांचे स्थानसुद्धा विशेष महत्त्वाचे आहे. प्रभू श्रीरामांना त्यांच्या गुणांमुळे आपण मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणत असतो. प्रभू श्रीरामांचे जरी आपण नुसते नाव जरी घेतले तरी आपल्या जीवनातील सर्व अडथळे अडचणी या दूर होतात आणि म्हणूनच अशा एकवचनी, एकपत्नी आणि एकबाणी मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या प्रभू श्रीरामांसाठी आपल्याला संध्याकाळी दीपदान हे करायचे आहे. रामनवमीच्या दिवशी आपण आपल्या घरी प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने, सेवा केल्याने आपल्या घरातील सुख समृद्धीही वाढत असते आणि तसंच माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. तर उद्या रामनवमीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी 9 दिवे हे प्रभू श्रीरामांसाठी प्रज्वलित करायचे आहेत आणि हे दिवे आपल्याला संध्याकाळी ज्या वेळेस दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेस प्रज्वलित करायचे आहेत. हे दिवे पणतीचे दिवेसुद्धा घेऊ शकतात किंवा कणकेचे दिवेसुद्धा तुम्हाला जर बनवता आले तर ते कणकेचे दिवे बनवून तुम्ही ते दिवेसुद्धा प्रज्वलित करू शकतात. शक्य झाल्यास कणकेचे दिवे बनवून तेच प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा, कारण कणकेचे दिवे प्रज्वलित केल्याने त्याचा जास्त चांगला प्रभाव हा होत असतो, त्याचा जास्त चांगला रिझल्ट हा आपल्याला मिळत असतो आणि म्हणूनच संध्याकाळच्या आधी 9 कणकेचे दिवे हे आपल्याला गव्हाच्या पिठापासून बनवायचे आहेत आणि या पिठामध्ये आपल्याला मीठ हे चुकूनही टाकायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने न मीठ टाकता कणकेच्या गव्हाच्या पिठाचे असे 9 दिवे हे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि काही कारणास्तव जर तुम्हाला कणकेचे दिवे बनवणे शक्य नसेल तर मग तुम्ही पणतीचे दिवे घेतले तरीही चालेल आणि या दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गाईचे तूप हे टाकायचे आहे आणि जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर मग तुम्ही दिव्यामध्ये टाकण्यासाठी जे तेल वापरत असाल तर ते कुठलंही तेल टाकलं तरीही चालेल आणि तसंच
कापसाच्या 2 माती एकत्र करून त्याची एक वात बनवून आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे आणि त्यानंतर हे 9 दिवे आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोरच एक पाट ठेवून त्यावर हे ताट आपल्याला ठेवायचं आहे आणि हे दिवे प्रज्वलित करण्यासाठी आपण जेव्हा बसू तेव्हा आपल्याला बसण्यासाठी आसन हे अवश्य घ्यायचं आहे आणि हे दिवे प्रज्वलित करण्याआधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि तसंच तुळशीपाशी सुद्धा दिवा अगरबत्ती हे आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे दिवे आपल्याला देवघरासमोरच प्रज्वलित करायचे आहेत आणि जर तुम्ही उद्या श्रीरामांचा जन्मोत्सव हा साजरा करताना एका पाटावर जर त्यांचा फोटो ठेवला असेल, पूजेची मांडणी केली असेल तर त्या पाटासमोरच तुम्हाला हे दिवे तिथे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर या दिव्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा हे लावून घ्यायचं आहे, फूलसुद्धा अर्पण करायचं आहे आणि धूपदीप हा ओवाळून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने या दिव्यांची पूजा आपल्याला करायची आहे। अशी पंचोपचार पद्धतीने पूजा केल्यानंतर यातले 2 दिवे हे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचे आहेत। या दिव्यांमधीलच 2 दिवे उचलून ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही साईडला एक एक या पद्धतीने ठेवायचे आहेत आणि यानंतर यातलाच एक दिवा आपल्याला तुळशीपाशी ठेवायचा आहे आणि हे दिवे ठेवत असताना आपल्याला ते दिवे असेच जमिनीवर न ठेवता त्याखाली काहीतरी आसन हे जरूर ठेवायचं आहे। मग तुम्ही एक छोटीशी प्लेट ही सुद्धा ठेवू शकतात किंवा फुलांच्या पाकळ्यांचं किंवा तांदळाचं आसन या दिव्यांना देऊ शकतात। तर या 9 दिव्यांमधला एक दिवा हा तुळशीपाशी ठेवल्यानंतर यातलाच एक दिवा आपल्याला आपल्या टेरेसवर किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे। तर बघा, या 9 दिव्यांमधले 2 दिवे हे आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवले आहे, एक दिवा तुळशीपाशी ठेवला आहे आणि एक दिवा हा टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये ठेवला आहे। तर असे हे 4 दिवे झाले आणि आता उरले 5 दिवे। तर हे उरलेले 5ही दिवे तुम्ही तुमच्या देवघरासमोरच ठेवू शकतात किंवा तुम्ही प्रभू श्रीरामांच्या पूजेची मांडणी केली असेल तर त्या पूजेच्या मांडणीसमोरच तुम्ही हे दिवे प्रज्वलित राहू देऊ शकतात किंवा मग या 5 दिव्यांमधले 2 दिवे हे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकतात आणि उरलेले 3 दिवे हे प्रभू श्रीरामांच्या पूजेच्या मांडणीसमोर ठेवू शकतात। आणि अशी कुठली वेगळी पूजेची मांडणी जर तुम्ही केलेलीच नसेल तर 5ही दिवे तुम्ही तुमच्या देवघरासमोरच प्रज्वलित राहू द्यायचे आहेत। जरी तुमच्याकडे प्रभू श्रीरामांचा फोटो हा नसेल तर आपल्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही तर असतेच किंवा बाळकृष्णांची मूर्ती ही तर असतेच। तर या 5ही दिव्यांनी आपल्याला प्रभू श्रीरामांच्या रूपामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला आरती ही ओवाळायची आहे आणि तसंच बाळकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा या दिव्यांनी आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या 5 दिव्यांमधील एक दिवा हा तुम्ही तुमच्या अंगणामध्ये लावू शकतात आणि त्याचप्रमाणे या दिव्यांमधील एक दिवा हा तुम्ही तुमच्या किचनमध्ये तुमच्या किचन ओट्यावर गॅस शेगडीजवळ लावू शकतात। आपल्या किचनमध्ये गॅस ओट्यावर साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि म्हणून इथे सुद्धा एक दिवा हा आपल्याला ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने उद्या रामनवमीच्या दिवशी आपल्याला या सर्व ठिकाणी दीपदान हे करायचे आहे। असे हे 9 दिवे प्रज्वलित करून आपल्या घरामध्ये मी सांगितलेल्या या सर्व ठिकाणी हे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत आणि जर तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही इतर दिव्यांमधील जे 5 दिवे उरलेले आहेत तर त्या 5 दिव्यांमधून तुम्ही आणखीन इतर ठिकाणी तुम्हाला जिथे वाटत असेल, तुम्हाला जर एक्स्ट्राची एखादी बाल्कनी असेल किंवा एखादी खिडकी असेल तर त्या खिडकीमध्ये सुद्धा तुम्ही यातला एक एक दिवा हा प्रज्वलित करून ठेवू शकतात। पण मात्र आपल्या देवघरासमोर आणि तसंच आपण जिथे कुठे पूजेची मांडणी केलेली आहे तर तिथे आपल्याला निदान 2 दिवे हे प्रज्वलित करून ठेवायचेच आहेत आणि बाकीचे दिवे हे सांगितल्याप्रमाणे इतर सर्व ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या रामनवमीच्या दिवशी 9 दिव्यांचे दीपदान हे प्रभू श्रीरामांसाठी करायचे आहे आणि हे दिवे ठेवत असताना त्याची वात ही आपल्याला पूर्वेकडे, पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून ठेवायचे आहे, पण दक्षिणेकडे या दिव्यांचं तोंड येईल अशा पद्धतीने हे दिवे आपल्याला चुकूनही ठेवायचे नाही आहेत। मग तुम्ही कुठेही हे दिवे ठेवत असताना ते याच पद्धतीने ठेवायचे आहेत। तर या पद्धतीने उद्या रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला असे 9 दिवे हे प्रज्वलित करून त्यांचे दीपदान हे करायचे आहे। हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे, त्यामुळे प्रभू श्रीरामांची कृपा ही आपल्याला प्राप्त होईलच आणि त्यासोबतच माता लक्ष्मीचा सुद्धा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला लाभेल। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होईल आणि आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घरातली सुख समृद्धी ही वाढेल। उद्या रामनवमीच्या दिवशी आपण प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव हा साजरा करणार आहोत आणि म्हणून आपल्याला प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव हा साजरा करत असताना आपल्या घरामध्ये कुठेही अंधार हा ठेवायचा नाहीये आणि म्हणूनच असे हे 9 दिव्यांचे दीपदान हे आपल्याला अवश्य करायचे आहे। आपल्या घरामध्ये आपल्याला या 9 दिव्यांचे दान करून प्रज्वलन करून आपलं घर हे संपूर्णपणे प्रकाशमान करायचे आहे। असं केल्याने आपण एक प्रकारे प्रभू श्रीरामांची सेवा हीच करत आहोत। तर याप्रमाणे या 9 दिव्यांचे दान करून झाल्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर किंवा पूजेची मांडणी केलेली आहे तिथे जे दिवे ठेवलेले आहेत तर त्या दिव्यांसमोर बसून आपण संध्याकाळी रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि तसंच आपल्या मुलांकडूनही आपल्याला रामरक्षा स्तोत्र हे अवश्य पठण करून घ्यायचं आहे। तर याप्रमाणे उद्या श्रीरामनवमीच्या दिवशी तुम्ही सुद्धा प्रभू श्रीरामांसाठी 9 दिव्यांचे प्रज्वलन करून
या 9 दिव्यांचे दीपदान हे अवश्य करा. यामुळे तुम्हाला श्रीराम कृपाही नक्की प्राप्त होईल. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.